नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुण्यातून मित्राबरोबर विकेंडला आलेल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचा खेड तालुक्यातील पश्चिम भागातील चासकमान धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरल्यानंतर बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दिनांक 21 जुलै रोजी सदरचा हा प्रकार घडला आहे. प्रताप सयाजी फणसे, वय वर्ष 41, राहणार नागपूर चाळ, येरवडा, पुणे असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खेड पोलीस स्टेशनला पुणे महानगरपालिकेचे रखवालदार प्रवीण उत्तम बाबर, वय वर्ष 40, राहणार येरवडा यांनी फिर्याद दिली आहे. प्रताप फणसे हे पुणे महानगरपालिका या ठिकाणी अग्निशमन विभागात नोकरीस आहेत. रविवारी मित्रमंडळींना सुट्टी असल्यामुळे सकाळी येरवडा येथून प्रताप सयाजी फणसे, सूरज राम मंडल, प्रवीण चंद्रकांत जगताप, निलेश सदाशिव अवचरे, अंकुश परशुराम तावडे, रविकांत संदीपान कांबळे, वसीम सिकंदर शेख हे चासकमान धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाडा रस्त्यावरील शंभो डोंगर पायथ्यालगत धरण जलाशयाच्या बुरसेवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतील तनपुरे वस्ती येथील चासकमान धरणाच्या पाण्याच्या कडेला थांबून फोटो काढत होते. दरम्यान प्रताप फणसे हे कपडे काढून धरणाच्या पाण्यात पोहायला उतरले. पाण्यात पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. रविकांत कांबळे आणि वसीम शेख यांनी पाण्यात उतरून शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रताप फणसे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रबर ट्यूब आणि दोरीच्या सहाय्याने मयत प्रताप फणसे यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सोळू हद्दीमध्ये भरधाव डंपरने एका दुचाकीस धडक दिली. यात एक तरुण ठार झाल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. या अपघाताची दृश्य विचलित करणारे असल्याने दाखवणे शक्य होत नाही. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 47,000चा ऐवज चोरून नेला. ही घटना राणूबाई मळा, चाकण या ठिकाणी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी राजू विठ्ठल कणसे, वय वर्ष 50, राहणार राणूबाई मळा, चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 45,000 रुपयांचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2,100 रुपयांचे 23 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 47,100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 10 लाखांची खंडणीची मागणी करत बापलेकाला मारहाण करण्यात आली. ही घटना काल रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद चौक, आळंदी या ठिकाणी घडली. वसीम हुसेन शेख, राहणार 4 नंबर शाळेजवळ, आळंदी आणि अमोल हंबीर, राहणार काळे कॉलनी, आळंदी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याबाबत राहुल सुरेश चोरडिया, वय वर्ष 48, राहणार काळेवाडी, आळंदी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे नगर परिषद चौक, आळंदी येथील हॉटेल सम्राटमध्ये आले. त्यांनी फिर्यादी चोरडिया यांना मला आजच 10 लाख रुपये द्यायचे, नाहीतर मी तुला आजच मारून टाकणार असे धमकावले. तसेच शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी यांचा मुलगा त्यांना सोडविण्यासाठी आला होता. त्यावेळी आरोपी अमोल याने त्यास हाताने मारहाण करत दोघांनाही वारंवार मारून टाकण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चिंबळी बर्गे वस्ती परिसरात असलेल्या वस्तीवर 4 वर्षांचा मुलगा घरासमोर अंगणात खेळत होता. यावेळी 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. असुमित कुशावह असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. खेड तालुक्यातील 1.5 टीएमसी पाणी साठा असलेले तिसरे धरण कळमोडी आज रविवारी 21 जुलै 2024 रोजी सकाळी 5:30 वाजता 100% भरले आहे. धरणातून सुमारे 200 पेक्षा जास्त क्युसेस वेगाने पाणी आरडा नदीत सांडव्यावरून खाली पडत आहे. चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड ही 3 धरणे आहेत. पैकी कळमोडी धरण आज दिनांक 21 जुलै रोजी पहाटे 5:30 वाजता 100 भरले. 100% भरणारे पुणे जिल्ह्यातील हे पहिले धरण आहे. सन 2022 मध्ये कळमोडी धरण 11 जुलै 2022 रोजी 100% भरले होते. तर मागील वर्षी सन 2023 मध्ये ते 18 जुलै 2023 या दिवशी 100% भरले होते. या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहते. कळमोडी धरण परिसरात गेली 8 दिवस पाऊस पडत असल्याने धरण भरले. कळमोडी धरणावरून पाणी खाली असलेल्या चासकमान धरणाच्या जाते, त्यामुळे पाणी साठ्यात आता वेगाने वाढ होणार आहे. दरम्यान भामा आसखेड धरणात सद्यस्थितीत 29.54% 2.74 टीएमसी पाणीसाठा झाला असून गतवर्षी यावेळी 43.25% पाणीसाठा झाला होता.
आतापर्यंत 315 मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली. एकाच फ्लॅटवर 2 बँकांचे कर्ज घेऊन डेव्हलपर्सच्या नावाचा गैरवापर केला. तसेच घेतलेल्या कर्जाची रक्कम डेव्हलपर्सच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यामध्ये घेऊन फ्लॅट खरेदी केला. मात्र फ्लॅटचे पैसे न देता 31,60,000 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत आळंदी येथे घडलाय. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक महेश कांतीलाल गणात्रा वय 44 राहणार लुल्लानगर कोंढवा यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रांत विठ्ठल कुडाळकर वय 38 राहणार चाकण चौक आळंदी, निलेश लक्ष्मण पळशीकर वय 36 राहणार गायकवाड वस्ती मोशी, महेश लक्ष्मण पळशीकर वय 32 राहणार मोशी टोलनाका मोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील 3 लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि 10 लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले. यासह एकूण 3,74,79,847 रुपयांचा अपहार केल्याबाबत पत्नीने गुन्हा दाखल केलाय. हा प्रकार 1 एप्रिल 2023 ते 15 मे 2024 या कालावधीत महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. हनुमंत रावसाहेब पोटे व 31 राहणार चिंबळी तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून या प्रकरणी त्यांच्या 31 वर्षीय पत्नीने महाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. खेड तालुक्यात किवडे ते वाळके वस्ती भाग मागील 75 वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या भागात येण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. खेड तालुक्याचे पश्चिम भाम खोऱ्यातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी वाघू साबळेवाडी गावचे विष्णू भागू साबळे तर व्हाईस चेअरमनपदी आडगाव गावच्या सगुणाबाई बबन लिंबळे यांची बिनविरोध निवड झाली. उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदार केंद्रातील मतदारांची यादी निश्चित करणे आणि इतर विषयावरती चर्चा केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली आहे. सद्यस्थिती निवडणूक आयोगाची भूमिका एका मतदान केंद्रावर एका खोलीत 1450 ते 1500 मतदारांचा समाविष्ट करण्याची आहे. यामुळे शहरी भागातील किंवा मोठ्या गावातील मतदान केंद्रावर रांगा लागतात आणि काही मतदारांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे त्याच मतदान केंद्रावरील यादी 1000 ते 1200 मध्ये आतमध्ये ठेवावी. अतिरिक्त मतदारांसाठी याच मतदान केंद्रावरती नवीन खोलीमध्ये व्यवस्था करण्यात यावी. 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असणाऱ्या वस्त्यांच्या ठिकाणी जिथे व्यवस्था आहे तिथे नवीन मतदान केंद्र तयार करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. गणेशोत्सव अवघा 1.5 महिन्यावर आलाय. त्यामुळे खेड तालुक्यात मूर्तिकार बांधव मूर्त्या तयार करणे आणि रंगकाम करणे आदी कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चाकणमध्ये मागील सुमारे 50 वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या मूर्तिकार बांधवांनी काय सांगितले पाहूयात. लक्ष्मण बापू तेलंगे 40-45 वर्ष झालं आम्हाला इथे चाकणमध्ये करताना. 2,500-3,000 मूर्त्या तयार करतो आपण. 500 रुपयापासून 2,500, 3,000, 4,000, 5,000 पर्यंत मूर्तीचे प्राइस असते आपल्याला. नाही तर दरवर्षीच असतं, पण ते 3 महिने 2 महिने अगोदर पेंटिंग चालू असते ना, पेंटिंग करायला लागते ना अगोदर. आपल्या किती दिवसांवर? 40 दिवसानंतर गणपतीत फक्त आता. लक्ष्मण तेलंगे. हा आमचा पूर्वजांपासूनचा व्यवसाय झाले असं त्याला 40-45 वर्ष झालेले आहेत. सध्या आता आम्ही तरुण म्हणजे माझं वय 20-21 आहे. आम्ही आत्ता करतो. आमची जात हिंदू कुंभार. आम्ही पहिल्यापासून आमचा हा खानदानी बिझनेस आहे. आम्ही पहिले मडके वगैरे बनवायचो, पण ते आता कालांतराने जसं गेलं असं आमचे वय वाढले तसं बंद केलं. हा फक्त आमचा गणपती व्यवसाय आम्ही कालांतराने करतो. पप्पा वगैरे करतात, त्यांना आम्ही मदत वगैरे करतो. आमचे वैयक्तिक पण बिझनेस भरपूर आहेत. आम्ही ते बी सांभाळून हे बी वैयक्तिक बिझनेस करतो, सगळे बिझनेस करतो. हा आमचा सगळ्यात पहिले जेव्हा मी जन्मलो पण नव्हता तेव्हापासून वडील करतात. जे आमच्या चाकावरती जे मडके बनवतात वगैरे, मातीचे मडके बनवा हे वगैरे सगळे, डेरे वगैरे बनवा, त्यांना भाजा भट्टी वगैरे असायची आमची. हे आमचं सगळ्यात पहिले चाकणमधलं घर कुंभारवाडा आमचा हा. खेड तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर येत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावलाय. त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या प्रयत्नातून हा खेड तालुक्यातील पहिला बुशी डॅम या ठिकाणी बनवलेला आहे. अतिशय उत्तम व छान प्रकारे बांधले हा डॅम या ठिकाणी बनवलेला आहे. पर्यटकांनी या ठिकाणी यावे व निसर्गाचा आनंद घ्यावा.
या ठिकाणी राहण्याची सोय, रिसॉर्ट वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. खेड तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली. चासकमाळ येथे सालाबादप्रमाणे अवधूत आश्रम येथे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. चाकणमधील ज्ञानवर्धिनी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. थोडक्यात या कार्यक्रमांवर नजर टाकूया. गुरु भेटीसाठी झाली विठ्ठल गुरु एक तू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.